नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र धनंजय शेळके सफरचंद बागायतदार यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे. तर चला मित्रांनो, आज सफरचंद झाडावरती जी फुलं लागला त्या फुलांचं परागीभवन कसं होत असतं हे आपण छोट्याशा व्हिडिओतून पाहूयात. मित्रांनो, सफरचंदच्या फुलांचं परागीभवन हे सेल्फ पॉलिनेशन, क्रॉस पॉलिनेशन, हँड पॉलिनेशन या 3 प्रकारे होत असतं. तर मित्रांनो, जे काही परागीभवन क्रॉस पॉलिनेशन असतं ना, ते क्रॉस पॉलिनेशन हे जे काही परागीभवन आहे ते मित्रांनो निसर्गातील वेगवेगळ्या कीटकांच्या माध्यमातून होत असतं. तर सगळ्यात जास्त महत्त्व मित्रांनो मधमाशीला दिलं गेलेलं आहे. त्याचबरोबर चिमण्या असतील, वारा असेल, हवा असेल, ह्या वेगवेगळ्या गोष्टींच्या माध्यमातून हे क्रॉस पॉलिनेशन होत असतं मित्रांनो. तर ह्या ठिकाणी पहा मित्रांनो, तुम्हाला दिसत असेल की पॉलिनेशन करताना कसे किडे करत असतात. हो का मित्रांनो, ह्या ठिकाणी पहा छोटासा. तर काय असतं मित्रांनो, ह्या फुलाला हे ज्या 5 पाकळ्या दिसतात त्याला सेपल म्हटलं जातं. आणि जे अँटेना टाईप तुम्हाला जे भाग दिसतो तो त्याला अँथर असं म्हटलं जातं मित्रांनो, त्याला पोलन म्हटलं जातं.